तर उद्या सकाळी 10 वाजता मी टॉवरवर चढून स्वतःला संपवणार असा इशारा संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी काल रात्री दिला होता. आणि मग आजचं महाराष्ट्राचं सगळ्यांचंच लक्ष ठरलं ते म्हणजे बीड मधील मस्साजोग. सकाळी 10 वाजल्यापासून पोलीस बंदोबस्तात मस्साजोग येथे वाढ करण्यात आली. मोबाईल टॉवर परिसरातील बंदोबस्त वाढवला आणि त्याच दरम्यान धनंजय देशमुख कुठेतरी गायब झाल्याची चर्चा सुरू झाली. अखेर धनंजय देशमुखांनी पोलिसांना चकवा दिला आणि गावातल्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केलं. 1, 2, 3 नव्हे, तब्बल 4 तास हे आंदोलन चालू राहिलं. आता हे आंदोलन मागं घेण्यात आलं असलं तरी अजूनही संतोष देशमुख कुटुंबियाची हतबलता, अस्वस्थता कायमच आहे. त्यांना न्याय कधी मिळणार, त्यांच्या मागण्या कधी पूर्ण होणार, आणि हाच विषय घेऊन आज मी तुमच्या समोर आलेलो आहे. आणि माझ्या सोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सर. सर, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. नमस्कार सर, मुळातच धनंजय देशमुख यांनी कालच असा इशारा दिला होता. खरं म्हणजे तो निर्वाणीचा इशाराच म्हटला गेला होता, कारण की आतापर्यंत आम्हाला पोलीस तपासात काय प्रगती होतीये हे सांगितलं जात नाही. जो या सगळ्या प्रकरणाचा सूत्रधार आहे त्याच्यावर मकोका लावण्यात आला नाही. त्याला 302च्या खुनाच्या गुन्ह्यात तुम्ही ताब्यात घेतलं नाही. मग हा नेमका तपास कोणत्या दिशेनं चाललाय, आम्हाला न्याय मिळणार का नाही, म्हणून काल उद्विग्न झालेल्या देशमुख कुटुंबियानं ही हतबलता व्यक्त केली आणि आक्रमक झाले. प्रश्न आता हा आहे तुम्हाला की मुळात 4 तास आंदोलन हे झालं, पण या आंदोलनानंतरही देशमुख कुटुंबाचं समाधान कितपत झालंय हा प्रश्न. नाही, समाधान झालं अशातला भाग नाही. कारण जे SP आहेत, जे खाली खाली उभे होते आणि ते म्हणाले तुम्ही या, मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं समाधान करीन, आपण बोलू. पण जेव्हा त्या SP ना धनंजय देशमुख खाली आल्यानंतर पत्रकारांनी विचारलं की या तपासात काय प्रगती झाली आहे त्याची माहिती मिळत नाही, तर ती द्याल का तुम्ही? तर ते म्हणाले CIDचा तपास चालू आहे, तर CID सांगेल, मी काही त्याच्याबद्दल सांगणार नाही. पण मी CIDच्या लोकांना सांगितलं की इथे या म्हणून. तेव्हा ते SP थेटपणे आश्वासन देऊ शकत नव्हते. माझ्या मते सरकारच्या दृष्टीने अक्षम्य हेळसांड अशी झालेली आहे की इशारा देऊन देखील सरकारने कुठल्याही प्रकारची काळजी घेतली नाही. एक तर धनंजय देशमुखांच्या बाहेर पोलीस फौजफाटा असताना देखील ते त्यांना चकवा कसा देऊ शकले. शिवाय जर अशा प्रकारे चकवा देण्यात त्यांना यश येत असेल तर उद्या धनंजय देशमुखांना कोणी त्यांचं अपहरण केलं आणि परत संतोष देशमुखांसारखा दुर्दैवाने प्रकार झाला तर त्याला जबाबदार कोण आहे. दुसरी गोष्ट बघा की पाण्यामध्ये हे लोक गेले, जलसमाधी घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यानंतर ठिकठिकाणी महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात आणि ठिकठिकाणी मोर्चे निघाले, धरणं आंदोलन झालं. याच्या पलीकडे काय करावं? एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता असं दाखवत आहेत की मी बदललो आहे, पूर्वीचा देवेंद्र फडणवीस मी नाहीये, मी अधिक प्रगल्भ झालोय आणि महाराष्ट्र थांबणार नाही असं ते म्हणतात. महाराष्ट्र थांबणार नाही असं त्यांना म्हणायचं असेल तर त्यांनी स्वतः प्रथम बीडमध्ये जायला पाहिजे होतं. ते बीडमध्ये का गेले नाही त्याचं माझ्याकडे तर काही उत्तर नाहीये. त्यांना तिकडे यायला लागलं मंत्रालयामध्ये. ही अतिशय नामुष्कीची गोष्ट आहे. मंत्रालयात किंवा वर्षावरती जिथे कुठे भेटले असतील, प्रथम देवेंद्र फडणवीसांनी त्यांना त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना आश्वस्त करायला पाहिजे होतं. अजितदादा पवार गेले म्हणजे मी जाणार नाही असं म्हणण्याचं कारण नव्हतं. अनेक जण जाऊन आले, त्यांना तिथे जाऊन आश्वस्त त्यांनी का केले नाही हा पहिला प्रश्न आहे. वाल्मिक करारच्या संदर्भात जे गंभीर प्रश्न आहेत, एक तर बघा की अनेक आरोपी सुदर्शन गुले, प्रतीक गुले, आता हा चाटे, अनेक आरोपी अनेक दिवस सापडत नव्हते. चाटेचा मोबाईल हा त्यांनी कुठेतरी फेकून दिला असं म्हणाले. त्याच्या अगोदर अशी बातमी आली की तो पोलिसांना सहकार्य करत नाहीये. 2-4 फटके लगावल्याशिवाय तो सहकार्य करणार. तो आठवेना म्हणतोय. आठवेना हा काय शब्द? म्हणजे बघा, छगन भुजबळांच्या बाबत असं झालं की त्यांच्यावरचे आरोप ईडीने सांगितलं की आम्हाला आठवतच नाही काय त्यांच्यावरती होतं म्हणून, अचानकपणे जेव्हा ते महायुतीत सामील झाले. याच प्रकारे हे अविश्वसनीय आहे. ही संपूर्ण लिथार्जी आहे, अक्षम्य दुर्लक्ष आहे आणि याची एक त्यांना जी ज्या प्रकारे यांना गांभीर्याने दखल घेतली पाहिजे ती घेतली जात नाही. म्हणजे पोलीस जे आहेत तिकडचे अजूनही वरपासून खालपर्यंत SP बदलले
खालची यंत्रणा पोलीस यंत्रणा तशीच आहे. ती या सगळ्या जे गुंड लोक आहेत त्या गुंड टोळीला माहिती देत असणार. धनंजय मुंडेंचा अजूनही संपूर्ण महसूल आणि पोलीस यंत्रणा संपूर्णपणे नियंत्रण आहे. जर असा मेसेज दिला असता, पहिली गोष्ट म्हणजे की धनंजय मुंडेनं मंत्रिमंडळात हाकलण्यापेक्षा मंत्रिमंडळात घेतलंच नसतं समजा, तर मेसेज गेला असता की आम्ही गंभीर आहोत याच्याबद्दल, आणि नंतर जर ते निर्दोष असतील तर त्याच्यामध्ये धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेतलं गेलं नाही तर महाराष्ट्रावरती असं काही संकट कोसळणार होतं का की ते आलेच पाहिजेत. वंजारा समाजाचा एक प्रतिनिधी तिथे आलाच पाहिजे. अरे आला पाहिजे म्हणजे दुसरे जे ओबीसी समाजातले असतील किंवा वंजारा समाजातला दुसरा असतील, आता पंकजाताई आहेत ना तिथे, तेव्हा धनंजय मुंडेचं नसते तर काहीही झालं नसतं. पण धनंजय मुंडेंच्या बाबत अजितदादा काय म्हणतायत की आम्ही अत्यंत गंभीर आहोत आणि 3-3 चौकशा इथे चालू आहेत आणि कोणी पुरावा आणून दिला पुरावा. तुमची काय जबाबदारी आहे? मग पुरावा आणून दिला तर आम्ही त्याच्याबद्दल कठोर कारवाई करू, हे जनरल आश्वासन दिलं जाते. या लोकांच्या कुठल्याही शब्दावरती सर्वसामान्य माणसाचा बिलकुल विश्वास नाही. त्यामुळे यांना जाब विचारण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं करण्याची आवश्यकता आहेच. पण तुम्ही जे म्हणताय तुमच्या प्रश्नाला उत्तर म्हणजे कुठलेही ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय बघा टाकीवरनं खाली येणं. आता काय आहे की जेव्हा अशा प्रकारचा एक प्रसंग निर्माण होतो तेव्हा कोणीतरी माघार घ्यावी लागते. त्यांनी प्रतिकात्मक आंदोलन केलं. आता त्याची परिणिती दुर्दैवाने कुठल्या गंभीर प्रसंगात झाली असती. बघा त्यांची कन्या सुद्धा संतोष देशमुखांची वैभवी ती वर होती. जर काही प्रकार घडला असता तर महाराष्ट्रामध्ये आग लागली असती, अक्षरशः आग पेटली असती. आणि आज शरद पवार जेव्हा म्हणतायत आणि ते चांगल्या पद्धतीने म्हणाले की दोन्ही समाजातली तेढ कमी झाली पाहिजे, ती तेढ ठिकठिकाणी पसरत जर गेली आणि सरकारने सुद्धा अशा प्रकारचं दुर्लक्ष केलं किंवा केअरलेसनेस दाखवला तर हे अंतर वाढत जाईल. त्यामुळे प्रश्न संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचा आहेच, पण या दोन समाजातल्या सलोख्याचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातल्या शांतता आणि सलोख्याचा प्रश्न आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नक्कीच सर. आणि तुम्ही आता ज्या वैभवीचा उल्लेख केला ती पाण्याच्या टाकीवर तर होतीच धनंजय देशमुख म्हणजे स्वतःच्या काका बरोबर, पण तिने नंतर असं एक विधान केलेलं आहे की मुळात आता माझे वडील तर नाहीच आहेत, पण आता जर उद्या काकाला काय झालं तर मग आम्ही काय करायचं? मग आता वडील गेले तरी देखील तुम्हाला अजून एक आरोपी सापडत नाही, त्यांच्यावर कारवाई केली जात नाही, तर उद्या आमचं कुटुंब सगळं गेल्यावर तुम्ही कारवाई करणार आहात का? म्हणजे ही हतबलता, ही अस्वस्थता त्या मुलीकडे आणि ती वारंवार बोलून दाखवते आणि सांगतेय की बाबा काय तपास होतोय त्यात किमान प्रेस रिलीज तरी, किमान आमच्या कुटुंबाला तरी कळावा, आमच्या कुटुंबातला माणूस गेलेला आहे, आम्हाला समजावं की नेमकं कुठं प्रगती त्याची झालेली आहे, पण ती अजिबात सांगितली जात. संकट जेव्हा येतात तेव्हा माणूस आपल्या वयापेक्षाही मोठा होतो. तसं ही वैभवी ऍक्च्युली लहान आहे अतिशय, पण किती प्रगल्भपणे आणि समंजसपणे बोलते ती. पण आज तिचा एक जो आहे मर्यादा कुठली तरी असते ना, त्या रागाचा पारा चढला, ते आज आक्रमक तिचं रूप दिसतं. आणि काय किंमत आम्ही द्यावी म्हणजे मग आमचा न्याय होईल हे आम्हाला सांगा. हा तिचा जो आक्रोश होता ना, त्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण बघितलं पाहिजे, जातीपातीच्या पलीकडे जाऊन बघितलं पाहिजे की हे भयंकर आहे अक्षरशः. लाज कशी वाटत नाही या लोकांना? हे निबर झाली की कातडी यांची? म्हणजे महाराष्ट्रात पूर्वी संवेदनशील राजकारणी होती, असं करण्याची पाळी कोणावरती येता कामा नये. इतकी निर्दयीपणे हत्या झाल्यानंतर सुद्धा त्याला न्याय मिळावा म्हणून जर आंदोलन करावं लागत असेल तर यापैकी दुसरी गोष्ट काय, दुर्दैवाची गोष्ट होती. टाकीवर चढणं असं म्हटलं तर बच्चू कडू साहेब चढलेले होते, अनेक शेतकरी चढलेले होते, मंत्रालयामध्ये जाळीवरती उड्या त्यांनी टाकलेल्या होत्या, त्यामध्ये नरहरी झिरवळ सुद्धा होते. आता माझ्या मते असं आहे की हे काही मराठा समाजाचं आंदोलन नाहीये, पण बाकीचे लोक जे आहेत म्हणजे मराठवाड्यातले, आज संदीप क्षीरसागर तिथे होते, पण बाकीच्या समाजातले लोक, बाकीच्या पक्षाचे लोक, सामाजिक कार्यकर्ते हे कुठे तिथे? फक्त मराठवाड्यामधल्या लोकांचा हा प्रश्न आहे का? संतोष देशमुखचा तर नाहीये. माझ्या मते गावोगावी असे जे दादा आहेत जे गुंडगिरी करतात आणि जे विशेषतः लहान गावामध्ये दहशत फार मोठ्या प्रकारची असते, तेव्हा या दहशतीच्या विरुद्ध आवाज उठवण्याची गरज आहे आणि त्यासाठी सर्व समाजाने खरं म्हणजे पुढे आलं पाहिजे. मला आठवते की मराठवाड्यामध्ये जेव्हा नामांतराची दंगल झाली होती त्यावेळी मराठा समाजातल्या काही जणांनी मी म्हणतोय दलितांची घरं पेटवली आणि त्यांच्यावरती फार मोठ्या प्रकारे अन्याय झाला होता तो.
त्यावेळी शरद पवारांनी कारण मराठवाडा विद्यापीठ नामांतर हा निर्णय घेतला. हम्म. तो हे आंदोलन बघून शरद पवारांनी तो स्थगित केला आणि नंतर काही काळानंतर नाम विस्तार करून दोन्ही समाजामध्ये एक सामाजिक एकता साधली. हम्म. आता अशा प्रकारचा पुढाकार हा कोणीतरी घेण्याची गरज आहे. शरद पवारांनी घेतला, त्याला प्रतिसाद जर संवेदनशील पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी दिला, पण हे लोक जे मातब्बर नेते आहेत महाराष्ट्रातले, तिन्ही पक्षाचे, सत्ताधारी पक्षाचे आणि अगदी विरोधी पक्षातले, उद्धव ठाकरे का गेले नाही तिकडे? हम्म. उद्धव ठाकरेंनी जायला पाहिजे होते तिथे. मध्ये बातमी आली होती की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जाणार, 3 आठवडे होऊन गेले, आता 1 महिना होऊन गेला, तरी सुद्धा त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते गेले पाहिजे तिथे. शरद पवार आणि बाकीच्या पक्षाचे नेत्यांनी सुद्धा तिथे जाऊन शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे यामध्ये सरकारला अशी जाणीव करून दिली पाहिजे की आता हे चालणार नाही, कारण हे तुम्ही चौकशी दडपण्याचा प्रयत्न करताय. हम्म. हे नक्कीच आहे. म्हणजे जसं 302 लावला पाहिजे त्याच्यामध्ये, तसंच मोबाईल फोन असं जातो कसा? सर ते चाटे बरोबर, तुम्ही आता विषय निघाला म्हणून. मोबाईल फोन असा, कारण त्यामध्ये सगळं रेकॉर्ड आहे अगदी ना. बरोबर. ते आज विष्णू चाटेला आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्याची सीआयडी कोठडी संपली होती आणि ती आता 18 जानेवारी पर्यंत त्याला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे. आता त्याच्यावर मकोका लावण्यात आलेला आहे, त्यामुळे आता अर्थात त्याला काही जामिनासाठी पुढे काही त्याचा पर्याय नाही. पण प्रश्न असा आहे सर, हा विष्णू चाटे जी पहिले सुरुवातीला 3-4 अटक झाले, त्या जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, त्यातला हा विष्णू चाटे, सर याला 2दा पोलीस कोठडीत आतापर्यंत आत बाहेर केलंय. या माणसाने थेट सांगावं की मला आठवतच नाही तो नाशिकला जाताना कुठे पडला म्हणून. अहो, गिरणीचा पट्ट्या नुसता पोलिसांचा बघितला तर आरोपी चळाचळा कापतात. मुका असलेला सुद्धा घडाघडा बोलायला लागतो. महाराष्ट्र पोलिसांची तुलना आज आपण अगदी मुंबईच्या पोलिसांची तर स्कॉटलंडची आपण करतो. मग आता यांच्याकडनं एका आरोपीच्या तोंडातून हे वाक्य काढता येत नाहीये. सर इथे कुठे ना कुठेतरी गफलत वाटते. हा, म्हणजे एक तर असं इतक्या गेल्या कित्येक वर्षाचा अनुभव बघितला तिथला, म्हणजे विशेषतः गेल्या 5 वर्षाचा, तर पोलिसांवरती यांची दहशत आहे, पोलिसांची त्यांच्यावर दहशतच नाहीये. पोलिसांवर यांची, कारण ते अतिशय अनेक पोलिसांना उपकृत केले, नोकरी लावले, म्हणजे अन्नाला लावलेले अक्षरशः. त्यांच्या महत्वाच्या ज्याला क्रिमी पोस्टमध्ये क्रिमी ठिकाणी बदल्या केलेल्या आहेत त्यांच्या, त्यामुळे ते पूर्णपणे उपकृत आहेत. काही ना काही घेतल्याशिवाय असं होणार नाही. आणि त्यामुळे सगळे म्हणजे खालपर्यंतची सगळी पोलिसांची सगळी जी सडलेली यंत्रणा आहे ना, तिकडची बदलण्याची गरज आहे आणि दुसरे पोलीस तिथे नेमले गेले पाहिजेत. पण मुद्दा असा आहे की विष्णू चाटे असेल किंवा बाकी सुदर्शन घुले असेल, ते ज्या पद्धतीने पोलिसांशी बोलत होते, अगदी डेप्युटी कलेक्टर असेल किंवा डेप्युटी SP असेल, यांच्याशी ज्या उर्मटपणे अगोदरच्या एसपींपर्यंत ज्या पद्धतीने दादागिरीने, आणि आमचा हा मालकीचा भाग आहे सगळा, अशा प्रकारे बोलत होते. सरपंचाची अजून एका हत्या झाली, हे भयंकर आहे ना. म्हणजे तुम्हाला माहिती असेल तर काही गेल्या 5 वर्षामध्ये या वाळूच्या माफियाने काही पोलीस अधिकाऱ्यांवरती थेट ट्रक चालवलेला आहे. असे व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहेत. हे आम्ही खपवून घेणार नाही असा जो स्ट्रिक्ट मेसेज दिला पाहिजे, पण ते देऊ शकत नाहीत, कारण सगळे राजकारणीच आहे. वाळू माफिया असेल किंवा राखीचा माफिया असेल, हे सगळे हितसंबंध आहेत. स्वतः फडणवीसांनी सांगितलं होतं की हे सगळं आम्ही ही साखळी मोडून काढू, पण काहीही या फडणवीसांच्या आश्वासनावरती विश्वासच नाही. म्हणजे सोडणार नाही, मुसक्या बांधू. तुम्हाला आठवत असेल की कोल्हापूरमध्ये जेव्हा 500 मोटरसायकली आल्या आणि त्यांनी तिथे दहशत पसरून हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये एक हे करण्याचा, तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. फडणवीस म्हणाले की आम्ही हे यांच्या मुसक्या आवळू. एकदा म्हणाले की या औरंग्याच्या अवलादीला सरळ करू. काहीही सरळ केलं नाही त्यांना, त्यांनी यांना सरळ केलं. त्यामुळे या लोकांच्या याच्यावर काहीही, केवळ नुसती डायलॉगबाजी करणं. तुम्ही मगाशी मला ते फार महत्वाचं आहे की तुम्ही फक्त SP बदललाय, बाकी सगळी यंत्रणा तीच, म्हणजे थोडक्यात काही चित्रपटाची कथा सेम, फक्त पिक्चरचं नाव बदललंय, याच्या वेगळं काही केलेलं नाही. तेच चालू आहे परळीमध्ये. आणि दुसरी गोष्ट, आज सर नवनीत कावत जे आता बीडचे नवे पोलीस अधीक्षक आहेत, ते त्या ठिकाणी गेले, या मस्साजोगला घटनास्थळी. महिलांनी त्यांच्या अंगावर बांगड्या फेकलेल्या आहेत. म्हणजे याच्यातून पोलिसांवरचा अविश्वास किती तिथे निर्माण झालेला आहे. पोलिसांवर विश्वास ठेवायला कोणी तयार नाही, हे देखील त्यांनी यातून दाखवून दिलं. ते तर नक्कीच आहे. एक अशी साडी अशी त्यांनी हे केलेली होती. आणि शिवाय म्हणजे एक प्रकारे साडी हे असं स्त्री शक्तीचंही प्रतीक आहे. आणि ही स्त्री शक्ती आम्ही तुम्हाला याच्यानंतर दाखवून देऊ असंही ते म्हणाले. बरोबर. पण आता हे बांगड्या फेकणं जे आहे ना, बांगड्या, आणि वैभवी स्व म्हणाली की तुमच्या हातात बांगड्या भरायच्या का.
स्त्री शक्तीचा हा अपमान आहे. हम्म. बांगड्या भरणं हम्म. म्हणजे असं हे जुन्या काळात असं घडत होतं. बरोबर बांगड्या तुम्ही भरू का तुमच्या ह्याच्यात, असं स्त्री शक्ती सुद्धा आहे आणि बरोबर ती सबल आपण मानतो. त्यामुळे बरोबर. हे प्रतीकच मुळात चुकीचं आहे. हम्म. मुद्दा असा आहे की या वैभवीला जर कोणी आधार दिला असता किंवा धनंजय देशमुख हे अतिशय संयतपणे बोलत असतात. हम्म. कुठेही आज तर त्यांना थोडीशी मूर्छा आली होती हो आणि त्याच्यानंतर पत्रकार मागे लागले होते. ते म्हणे थोडा वेळ थांबा. सर, ते काल रात्री हा. म्हणजे दिवसभर त्यांनी काही खाल्लं नाही, रात्री 12 वाजता थोडं काहीतरी खाल्लं आणि आज दिवसभर परत काही खाल्लं नाही, तर साहजिकच आहे प्रकृती खालावणार आहे. आणि ते म्हणाले की माझा विश्वास आहे मुख्यमंत्र्यांवर, पण त्याचा काही उपयोग होत नाही. अशा प्रकारचं ते असं माझा अजिबात विश्वास नाही सरकारवर असं म्हणत नाहीयेत. अजूनही ते अतिशय संयतपणे बोलत आहेत. म्हणजे जर मनोज जरांगे थोडेसे प्रक्षोभक वक्तव्य करतात हम्म. आणि सातत्याने ते जेव्हा म्हणतात की हा मराठा समाजावरती अन्याय, अशा प्रकारचं बोलण्याचं काही कारण नाही ना याच्यामध्ये. हम्म. म्हणजे एका वेळी ते म्हणतात की वंजारा समाज आमच्या बरोबर आहे किंवा आम्ही ओबीसींबरोबर आहे, पण प्रत्यक्ष सतत मराठा समाज हे सहन करणार नाही, आम्ही खपून घेणार नाही, आम्ही यांचा कार्यक्रम करू, मराठा समाज कार्यक्रम, असं कशाला म्हणायचं कारण? असं म्हणण्याचं कारण नाहीये. मनोज जरांगे पाटील हे केवळ मराठा समाजाचे नेते आहेत असं मी मानणार नाही. त्यांनी सगळ्या समाजाचं नेतृत्व करावं, पण त्यांनी काही त्याग केलाय, शारीरिक त्याग केलाय, मानसिक त्याग केलाय. तर जर त्यांनी अशा प्रकारची मॅच्युरिटी दाखवली तर दोन्ही समाजातला तणाव निर्माण करणं कमी होण्याचा प्रयत्न होऊ शकेल. आता आम्ही धनंजय मुंडे आणि त्यांच्या गुंडांना खलास करू, म्हणजे अशा प्रकारची भाषा न करता आम्ही त्यांना सुतासारखं सरळ करू असं म्हणता येईल त्यांना, की धनंजय मुंडेंची दादागिरी आम्ही खपून घेणार नाही असं म्हणायला हरकत नाही. आज तेव्हा जे अशा प्रकारची प्रक्षोभक वक्तव्य त्यांनी केली तर ते निघून जातील, पण त्या गावातल्या मसाजोगच्या सर्वसामान्य माणसाला ज्याची किंमत मोजावी लागेल आणि मग त्याचं संरक्षण कोण करणार आहे? ज्यावेळी मी तुम्हाला सांगतो मीडिया अनेक ठिकाणी जातो, कव्हर करतो आणि मीडिया मागे पडल्यानंतर त्या गावातल्या लोकांचं काय होतं हे कोणीही बघत नाही, सगळे रिपोर्ट सुद्धा होत नाही. त्यामुळे त्या गावातल्या लोकांचं रक्षण करायचं असेल, कारण ते दहशतीत आहेत. वैभवी म्हणाले की आम्ही अजूनही दहशतीत आहोत, आम्हाला धमक्या मिळतात. तुम्हाला तो पोलीस ठाण्यामधला तो प्रसंग आठवतोय की जेव्हा धनंजय देशमुख तिथे गेले होते तेव्हा कोणीतरी येऊन दादागिरी करण्याचा तिथे प्रयत्न केला, उघड उघड दादागिरी करण्याचा पोलीस स्टेशनामध्ये प्रयत्न केला. मग पोलीस स्टेशनात असं घडत असेल तर मग हे घरी बसलेले असले तर पोलीस बाहेर पहाऱ्याला असले तर त्या पोलिसांचं आणि या गुंडांचं संगनमत नसेल कशावरून? त्यामुळे मला असं वाटतं की याबाबत सरकारने अतिशय तत्परता दाखवली पाहिजे. आता जे संजय शिरसाट म्हणाले, सामाजिक न्याय मंत्री आहेत, अनेक ठिकाणी हॉस्टेलला भेट देऊन त्या हॉस्टेलमध्ये कशी दुरावस्था आहे हे त्यांनी हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. अर्थात बरोबर कॅमेरा घेऊन जायला ते विसरत नाही. कॅमेरा शिवाय काही शक्य नाही सामाजिक कार्य. हल्ली कॅमेरा पाहिजे, प्रसिद्धी पाहिजे. पण या ठिकाणी ते म्हणाले की आम्ही काहीतरी करू, 1-2 दिवसात काहीतरी होईल. 1-2 दिवसात काय होणार आहे? 1 महिन्यात जे झालं नाही ते 1-2 दिवसात होणार तुम्ही असं म्हणताय. या संजय शिरसाट काय माहिती याच्या आणि त्यांना काय अधिकार आहे? त्याला काही अधिकार नाही याबाबत. पण असं एक जनरल बोलायचं. गिरीश महाजन म्हणाले की आम्ही अत्यंत काळजीत आहोत, आम्ही बघतोय परिस्थिती, मुख्यमंत्री योग्य ते करतात, आम्ही कारवाई केली. नुसती सटरफटर उत्तरं देऊन, वरवरची उत्तरं देऊन शांत करणं याच्या पलीकडे हे काही करत नाही. आज जर तुम्ही विचार करा, आज जर महाविकास आघाडीचं सरकार असतं तर यांनी किती बोंबा मारल्या असत्या देवेंद्र फडणवीसांनी, हे लक्षात घ्या, एकनाथ शिंदेनी. त्यामुळे आज माझ्या मते हे नशीबवान आहेत की विरोधी पक्ष इतका कमकुवत आहे की 1-2 बाईट देण्यापलीकडे तो काही करत नाही. ह्या तिन्ही पक्षांनी तिथे जाऊन आंदोलन केले का स्वतंत्रपणे? काहीच आंदोलन केलं नाही. सकाळी 9 वाजता कोणीतरी काहीतरी स्टेटमेंट करणार रोज इथे बसून, त्याला काही अडचण नाही. तुम्ही तुमची ताकद दाखवली पाहिजे. म्हणजे हा इतका महत्वाचा प्रश्न आहे, तिकडे जाऊन तुम्ही आंदोलन करा ना. कोणी आंदोलन करत नाही, कुठच्याही प्रकारचं आंदोलन करत नाही. आणि हे आपल्या महानगरपालिका, नगरपालिका या निवडणुकात मग नाही. अमित शहा इथे आले या सगळ्या त्यांच्या शिर्डीमधल्या सभेमध्ये, महाराष्ट्रामधल्या या प्रश्नाचा काहीतरी उल्लेख तरी झाला का? कोणी उल्लेख केला नाही. मग उद्धव ठाकरेंना नावं ठेव, शरद पवारांना नावं ठेवायचे, हेच चाललेले. आणि हे ते दुसऱ्या विषयाला उत्तर देतात. पण या प्रश्नाचं काय होणार? मराठवाड्याचं काय होणार? बीड जिल्ह्याचं काय होणार? बीड जिल्ह्यामध्ये हा संपूर्ण खाण माफिया, रेती माफिया हा जो आहे त्याला अद्दल कशी घडवणार, त्याला सुतासारखं सरळ कसं करणार?
तिथला भ्रष्टाचार कसा कमी होणार, जमीन हडप करण्याचे प्रकार कसे होणार, आणि मुलींना उचलून नेतात सरळ सरळ. हो, तो गोट्या गित्ते त्याचा हा. सगळा तो प्रकार आहे. हा. मग हे लाजिरवाणी गोष्ट आहे ना. मग एकीकडे तुम्ही लाडकी बहीण म्हणता, एकीकडे शक्ती कायदा आणण्याच्या गोष्टी होतात, आणि हे तुम्ही इथे शक्ती आहे ना तुम्ही पूर्णपणे. सर आता तुम्ही तो विषय काढलाच म्हणून गोट्या गित्ते हे आपण जवळपास गेले 8 दिवस ऐकतोय याच्याबद्दल. आता त्याची या संदर्भामध्ये चौकशी करणं, त्याला ताब्यात घेणं, अटक करणं, हे प्रकार किती खरे आहेत त्याबाबत FIR दाखल करणं, या गोष्टींमध्ये कुठे पोलीस दिसतच नाहीत. दुसरी गोष्ट, याच बरोबर जे आता वैभवीने, आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊ की वैभवीनी किंवा या संपूर्ण कुटुंबानं जे काही मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्यांमध्ये प्रामुख्याने मागणी अशी आहे की वाल्मिक कराडला पहिल्यांदा 302 मध्ये आत घ्या, दुसरी गोष्ट त्याला मकोका लावा, आणि तिसरी म्हणजे कृष्णा आंधळे. सर 34 दिवस झाले अजूनही तो 23-24 वर्षांचा तो कृष्णा आंधळे, त्याने सगळ्यांना आंधळं केलंय अशी परिस्थिती झालेली आहे, आणि तो कुठं फिरतोय मोकाट ह्याचीच माहित नाही. कसं होणार सर या प्रकरणात? आता ज्या आरोपींना ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडनं काही माहिती कशी मिळाली नाही कृष्णा आंधळेची, हा प्रश्न आहे ना. म्हणजे हो ना. कृष्णा आंधळेचे कुटुंबीय आहेत, कृष्णा आंधळेचे मित्र आहेत, त्यांच्या मोबाईलवरती म्हणजे ट्रॅकवर ठेवून काही माहिती कशी मिळाली नाही. मला मला आश्चर्य वाटतं याचं, का कृष्णा आंधळे हा अतिशय महत्वाचा आहे की तोच सापडत नाहीये, का तोच एक प्रकारे म्हणजे फार मोठा गुप्तहेर किंवा फार मोठा असा आहे की जो सहजपणे भूमिकेत राहू शकतो. हे जे काही चाललेलं आहे ते त्याच्यावरती अजिबातच विश्वास होत नाही. 3-3 जर पथकं असेल, CID, SIT आणि न्यायालयीन तपास असा असेल, तर तो या निष्काळजीपणे चालू आहे, कॅज्युअल पद्धतीने चालू आहे, आणि याबाबत सरकार कुठल्याही प्रकारे गंभीर आहे असं दिसत नाही. आता अधिवेशन तर नाहीये, मग सरकारला जबाब देण्यासाठी मग पत्रकार सुद्धा विचारत नाही ना. गंमत म्हणजे बरोबर. पत्रकार मंत्र्यांना भेटून पत्रकार स्वतःचं काही इन्व्हेस्टिगेशन करतायत का? अजिबात करत नाहीत. म्हणजे बघा, या सुदर्शन प्रतीक असेल, हा चाट्या असेल किंवा हा गोट्या कोण असेल, त्यांची सगळी कुंडली मांडायला पाहिजे होती ना आतापर्यंत. पत्रकारांनी काय म्हणलं, वाल्मिक कराड तर गुंडच आहे, पण बाकीच्यांचं काय? आणि वाल्मिक कराडवरती आता SP म्हणाले किंवा संजय शिरसाट म्हणाले की 1-2 दिवसात होईल काहीतरी, म्हणजे त्याच्यावरती 302 त्यांच्यावरती का लावत नाही आहात, असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना कोणी थेटपणे विचारला नाही, आणि त्यांनी त्याचं उत्तर दिलं नाही. एक असं आहे की असं म्हणतायत की माहिती आम्हाला द्यायला पाहिजे, असं जे वैभवी आणि धनंजय देशमुख म्हणतायत, तर ती माहिती कदाचित पोलीस असं सांगू शकतात की आम्ही अशी माहिती दिली, त्याचा काही दुरुपयोग होईल का? पण हे कुटुंब हे पीडित कुटुंब आहे, ते त्याचा दुरुपयोग कशासाठी करतील त्या माहितीचा, की ज्याच्यामुळे आणखीन काही माहिती किंवा आणखीन काही आरोपी असतील त्याचे धागेदोरे मिळणार नाहीत, असं काही असण्याची शक्यता नाहीये. त्यामुळे त्यांना विश्वासात घेऊन त्यांना दिलासा दिला पाहिजे की असं असं आम्ही योग्य दिशेने हे करतोय. आणि दुसरी गोष्ट अशी की 1 महिन्यापूर्वी अशी धमकी दिलेली होती अश्विनी देशमुख म्हणून त्या पत्नी त्यांच्या संतोष देशमुख CID जबाबत म्हटलं. हा, आणि ते जर असं असेल तर 1 महिना तुम्ही काय करत होता? म्हणजे आता हा संतोष देशमुखांची हत्या झाली, पण बीडमध्ये किंवा या मस्साजोगमध्ये किंवा अन्य ठिकाणी ज्या अनेकांना अनेक धमक्या मिळाल्या, त्या FIR सुद्धा लॉन्च करून घेत नसतील तर त्या पोलिसांवरती कोणती कारवाई केली हे बघायला पाहिजे ना. आता फक्त संतोष देशमुखशी निगडीत प्रश्न नाही हा उद्या अन्य कोणाची अशी हत्या होऊ शकते, आणि सरपंचाची परत हत्या झाली ही किती गंभीर गोष्ट आहे. म्हणजे यांना अक्षरशः फटके मारले पाहिजे या गुंडांना. म्हणजे या गुंडांना बाकी बघा तुम्ही, जेव्हा रस्त्यावरती शेतकरी आंदोलन करतात त्यांना फरफटत तुम्ही आणता, या कुस्तीगीर महिला कुस्तीगीर त्यांना फरफटत नेलं, कोणाचे केस सोडले, कोणाला फटके मारतात, आणि यांचे काय लाड चाललेत का? असा आरोपही झाला होता की त्याला चांगली ट्रीटमेंट मिळते वाल्मिक कराडला. त्यामुळे वाल्मिक कराड हा असा कोण आहे, असा कोण आका आहे की ज्याच्यावरती संपूर्ण महाराष्ट्र सरकार सुद्धा मेहरबान आहे, महाराष्ट्र पोलीस मेहरबान आहे, हे कळायला पाहिजे. नक्की, म्हणजे वाल्याचा वाल्या कोण, अशी सगळी परिस्थिती आहे. सर अगदी शेवटाकडे आता मी समारोप करणार आहे. फक्त आता मला शेवटचा प्रश्न हाच आहे की जे काही आता देशमुख कुटुंब सोसतंय भोगतंय ते एक मुळात तर अस्वस्थ आहेतच, शिवाय हतबल देखील झालेला आहे. त्यांना तपासामध्ये काय नेमकं चाललंय हे कळत नाही. आरोपी जे आता कोठडीत आहेत त्यांच्या तपासाविषयीची प्रगती काय हे ना नीट CID सांगत आहे, SIT सांगत आहे, आणि जी काही आश्वासने त्यांना आतापर्यंत सरकारकडून देण्यात आली त्या आश्वासनांची किती ती पूर्तता झाली याबद्दल देखील प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. सर खरंच भविष्यात संतोष देशमुख या कुटुंबाला न्याय मिळेल असं तुम्हाला वाटतं? न्याय मिळाला पाहिजे अशी आपली आशा आहे, पण तो न्याय मिळण्यासाठी
आम्ही देण्याच्या परिस्थितीत आहोत की आम्ही देण्याची आमची इच्छा आहे, असं काहीतरी जेस्चर सरकारने करून दाखवलं पाहिजे. आणि त्यासाठी वाल्मिक करारवरती जो 302 लावला पाहिजे. याचं कारण खंडणी आणि खून यांचा फरक, यांचा पूर्णपणे एकमेकाशी संबंध आहे. वाल्मिक करारचा अगोदरचे रेकॉर्ड, त्याच्यावरचे अगोदरचे गुन्हे, ते का त्याचा तपास का केला नाही, किंवा हे जे काही गुंड आहेत त्यांच्यावरचे अगोदर काही गुन्हे होते, त्याचा तपास का नाही झाला आणि त्यांना आत का नाही घेतलं, याचीही उत्तरे मिळाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, जो आपण विसरतोय मुद्दा, धनंजय मुंडेंची हकालपट्टी झाली तरच काहीतरी दिलासा मिळेल, की काहीतरी सरकारने गंभीरपणे दखल घेतलेली आहे. धनंजय मुंडे जाणं याचा अर्थ बीडवरची एकूण या सगळ्या टोळीची दहशत आम्ही मोडून काढणार आहोत, असा मेसेज सरकार देतंय असं लोकांना वाटेल. जोपर्यंत धनंजय मुंडेंची हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत लोकांना दिलासा मिळणार नाही. वाल्मिकवर तर झालीच पाहिजे कारवाई, पण त्याच्यावरती वरदहस्त ज्या धनंजय मुंडेंचा होता, त्यांची हकालपट्टी होण्याचीच आवश्यकता आहे. नक्की सर, पण तेच होत नाहीये. आणि हे सगळं बचावात्मक पवित्रा कशासाठी चालू आहे हे महाराष्ट्र जनतेला कळत नाही. इथपर्यंत काय माझी जनता दुधखुळी नाहीये, हे सगळ्यांना समजतं हे सगळं काय चाललंय. कारण की तुम्ही जसं मगाशी म्हणालात, विष्णू चाटेचा जर मोबाईल सापडला, त्याचे सीडीआर चेक केले, तर त्यातून जे काही कनेक्शन एकमेकांना जोडले जातील, जो नेक्सस आहे, ज्या कडी आहेत, साहजिकच त्यातून हे सगळं पुढचं उघड होईल आणि ते टाळता यावं यासाठी हा सगळा प्रकार चालू आहे. खरं म्हणजे सर, तुम्ही आता आमच्याशी संवाद साधला आणि प्रेक्षकांच्या मनातली नेमकी भूमिका आहे. एकच मला सांगायचं की धनंजय मुंडेंना दूर केलं तर महाराष्ट्र सरकार कोसळणार आहे का त्यांना संरक्षण दिलं जाते, हा खरा प्रश्न आहे. नक्कीच. आणि तुम्ही मगाशी म्हणाल त्यांना मंत्रिमंडळात घेतलं गेलं नसतं तर असं काय मोठं आभाळ कोसळलं असतं. पण प्रश्न हाच आहे की याचाच अर्थ इथेच कुठेतरी पाणी मुरतंय. आणि निश्चितपणे या परळीच्या राखेत जे काही रक्ताचे कण सांडले असतील ना, त्यात कुणाकुणाचं रक्त सांडलंय हे शोधून काढण्याचा देखील प्रयत्न आता केला पाहिजे. मागच्या फाईली ओपन केल्या पाहिजेत. तेव्हा हे सगळे आरोपींवरचे पुरावे स्ट्रॉंग होतील, गुन्हे स्ट्रॉंग होतील, चार्जशीट स्ट्रॉंग होईल. पण अजूनही मस्साजोग येतील या संतोष देशमुख कुटुंबियांच्या मनातली अस्वस्थता, हतबलता कायम आहे. अशी किती आंदोलन करायची हा प्रश्न आहे. म्हणून उद्या देखील ग्रामस्थांतर्फे स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून जाळून घेत आत्मदहनाचा इशारा या ग्रामस्थांनी दिलेला आहे. आता सरकार या फक्त आंदोलनांच्या मध्यस्थीला जाऊन आंदोलन मागे काय इतपतच सांगणार की दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणार, याचं उत्तर सरकारलाच द्यावं लागेल. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बात.